अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी मृणाली अजित कांबळे, इयत्ता 8वी ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या भाषणाचा विषय आहे युद्ध हवे की बुद्ध. मित्रांनो, हा प्रश्न केवळ 2 शब्दांचा नाही तर मानवजातीच्या भविष्याचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न केवळ 2 शब्दांचा नाही तर मानवजातीच्या भविष्याचा आहे. एक मार्ग आहे युद्धाचा, जो द्वेष, हिंसा आणि अशांततेकडे घेऊन जातो. दुसरा मार्ग आहे बुद्धांचा, जो प्रेम, करुणा व शांततेकडे घेऊन जातो. युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे माणसांनी माणसाविरुद्ध उभे केलेले एक संकट होय. युद्धात केवळ सैनिकच मरत नाहीत तर अनेक हजार निरपराध नागरिक, महिला, लहान मुले आणि वृद्ध यांनाही त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. घरे उद्ध्वस्त होतात, शाळा बंद पडतात, रुग्णालये नष्ट होतात आणि अनेकांची स्वप्ने तुटून जातात. इतिहास सांगतो की जगातील अनेक युद्धांमुळे लाखो लोकांचे प्राण गेले. त्यातील 2 महायुद्धांमुळे संपूर्ण जग हादरले. हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब या हल्ल्याने मानवजातीवर भीतीचे वातावरण दाखवून दिले. आजही त्या विध्वंसाच्या जखमा इतिहासात जिवंत आहेत. दुसरीकडे बुद्ध म्हणतात की द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, प्रेमानेच तो संपतो. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, प्रेमानेच तो संपतो व दुसऱ्याचं मन जिंकण्यापेक्षा स्वतःचं मन जिंकण्याला बुद्धांनी सर्वात मोठा विजय मानला आहे. दुसऱ्याचं मन जिंकण्यापेक्षा स्वतःचं मन जिंकण्याला बुद्धांनी सर्वात मोठा विजय मानला आहे. आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या युगात जगत आहोत. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवला, मंगळावर मोहीम पाठवली, कृत्रिम भविष्याची प्रगती झाली. पण जर आपल्या मनात द्वेष, हिंसा आणि सूडीची भावना असेल तर या प्रगतीचा काय उपयोग? आजही जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत व त्याचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. एका क्षणात सर्व काही गमावणाऱ्या कुटुंबाची वेदना शब्दात सांगता येत नाही. म्हणूनच आपण युद्धाऐवजी संवाद, समजूतदारपणा आणि सहकार्य याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आजही आपल्या भारताची संस्कृती शांततेची राहिली आहे. भगवान महावीरांनी अहिंसेचा मार्ग दाखवला, तसेच गौतम बुद्धांनी प्रेम व करुणेचा मार्ग दाखवला आणि महात्मा गांधींनी सत्य व अहिंसेच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्यांनी सिद्ध केले की शस्त्रांपेक्षा सत्य अधिक शक्तिशाली असते. मित्रांनो, युद्ध केवळ रणांगणावर होत नाही तर अनेकांच्या मनात द्वेष, हिंसा आणि स्पर्धेचे युद्ध सुरू असते. पण जर आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर विजय प्राप्त केला तर समाजातील अनेक समस्या आपोआप कमी होतील. खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही तर दुसऱ्याला समजून घेण्यात आहे. खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही तर दुसऱ्याला समजून घेण्यात आहे. खरी शौर्यगाथा तलवारीने नाही संयमाने लिहिली जाते. खरी शौर्यगाथा तलवारीने नाही संयमाने लिहिली जाते. खरा विजेता तो असतो जो दुसऱ्याला क्षमा करू शकतो, दुसऱ्यावर प्रेम करू शकतो आणि शांततेचा मार्ग निवडतो. तोच खरा विजेता असतो. लक्षात ठेवा, तलवारीने भीती निर्माण करता येते पण विचाराने विश्वास निर्माण करता येतो. तलवारीने भीती निर्माण करता येते पण विचाराने विश्वास निर्माण करता येतो. युद्ध विनाश घडवते पण बुद्ध मानवतेचे भविष्य घडवतात. युद्ध विनाश घडवते पण बुद्ध मानवतेचे भविष्य घडवतात. माझ्या भाषणाचा शेवट मी या ओळींनी करते. युद्धाने सीमा जिंकता येतात पण मने जिंकता येत नाहीत. युद्धाने सीमा जिंकता येतात पण मने जिंकता येत नाहीत. बुद्धांचा मार्ग स्वीकारला तर संपूर्ण जग एक कुटुंब बनून राहू शकेल. बुद्धांचा मार्ग स्वीकारला तर संपूर्ण जग एक कुटुंब बनून राहू शकेल. चला, युद्ध नव्हे बुद्ध निवडू, हिंसा नव्हे मानवता जपू, द्वेष नव्हे प्रेम पसरवू, कारण शांततेतच उज्ज्वल भविष्य लपलेले आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.